नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. माझं नाव आहे विक्रम पवार. मी एका छोट्या खेडेगावातून आलो जिथे माझं शिक्षण पूर्ण झालं. मी बी.कॉम पर्यंत शिकलो. पण घरची परिस्थिती इतकी बिकट होती की डिग्री मिळवूनही मला चांगली नोकरी मिळणं कठीण झालं होतं. माझ्या गावात नोकरीच्या संधी फारशा नव्हत्या. मी अनेक ठिकाणी अर्ज केले, मुलाखती दिल्या, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली. माझ्या कुटुंबात फक्त मी, माझी आई आणि वडील होतो. आमच्याकडे स्वतःचं घर होतं, पण जमीन फारच कमी होती, त्यामुळे शेतीतून फारसं उत्पन्न मिळायचं नाही. शेवटी माझ्या एका जुन्या मित्राच्या, राहुलच्या ओळखीनं मला एका श्रीमंत जमीनदाराच्या घरी बुलडोझर ड्रायव्हरचं काम मिळालं. मी आधीच राहुलकडून बुलडोझर चालवायला शिकलो होतो, त्यामुळे मला हे काम अवघड वाटलं नाही. पण या नोकरीमुळे माझं आयुष्य कायमचं बदललं. ज्या घरात मला काम मिळालं तो एक भव्य वाडा होता, जवळच्या शहरापासून काही किलोमीटर अंतरावर, गावाच्या मध्यभागी. तिथे फक्त मालक श्री प्रकाश देशमुख आणि त्यांची पत्नी सौ अनुराधा राहायचे. प्रकाशरावांचं वय साधारण 40 असेल आणि ते खूपच साधे, मनमिळाऊ आणि प्रामाणिक माणूस होते. त्यांचा स्वभाव इतका सरळ होता की कोणीही त्यांच्याशी लगेच जोडलं जायचं. अनुराधाबाईंचं वय साधारण 30-35 असेल. त्या दिसायला सुंदर, शांत आणि खूप प्रेमळ होत्या. त्यांचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती, पण त्यांना अजून मूल नव्हतं. तरीही त्यांचा संसार आनंदी आणि सुखी दिसायचा. प्रकाशरावांनी मला त्यांच्या वाड्यातच राहण्यासाठी एक खोली दिली. माझं गाव त्यांच्या घरापासून सुमारे 150 किलोमीटर लांब होतं, त्यामुळे रोज येणं जाणं अशक्य होतं. त्यांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला एक छोटीशी स्वतंत्र खोली होती जी मला राहण्यासाठी मिळाली. ती खोली साधी होती, पण मला तिथे सगळ्या मूलभूत सुविधा मिळाल्या. प्रकाशरावांनी मला कामाचं स्वरूप नीट समजावून सांगितलं. जवळच्या गावांमध्ये बांधकाम, रस्त्यांचं काम आणि शेतीसाठी बुलडोझरची गरज असायची, त्यामुळे कामाचा ओघ चांगला होता आणि पगारही समाधानकारक मिळायचा. कधी काम कमी असेल तर त्यांच्या शेतातली छोटी मोठी कामं करावी लागायची, पण ती फारशी नव्हती. पहिल्या काही दिवसांतच माझी आणि अनुराधाबाईंची चांगली ओळख झाली. त्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून मला डबा द्यायच्या. कधी पोळी भाजी, कधी खिचडी, तर कधी पुरणपोळी आणि मटण असं काहीतरी खास बनवायच्या. या त्यांच्या प्रेमळ वागण्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आणि स्नेह निर्माण झाला. त्या मला आपल्या भावासारखं म्हणायच्या. कधीकधी संध्याकाळी काम संपलं की त्या मला चहासाठी बोलवायच्या आणि आम्ही गप्पा मारायचो. त्या त्यांच्या गावाबद्दल, त्यांच्या लहानपणाबद्दल आणि प्रकाशरावांसोबतच्या आठवणी सांगायच्या. त्यांच्या बोलण्यातून मला त्यांच्या सुखी संसाराची आणि एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव व्हायची. प्रकाशरावही माझ्याशी खूप चांगला वागायचे. ते मला कामाबद्दल सल्ले द्यायचे आणि कधीकधी त्यांच्या शेतातल्या नवीन योजनांबद्दल चर्चा करायची. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. असं करता करता 6 महिने निघून गेले. मला वाटायचं की माझं आयुष्य आता स्थिर झालंय, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एके दिवशी मी एका जवळच्या गावात बुलडोझरवर रस्त्याचं काम करत होतो. दुपारचे साधारण 2 वाजले असतील. माझा फोन वाजला. स्क्रीनवर अनुराधाबाईंचं नाव दिसलं. मी फोन उचलला आणि त्यांचा थरथरता आवाज ऐकला. विक्रम, प्रकाशरावांना हृदयविकाराचा झटका आलाय. तू लवकर घरी ये, त्यांना खूप त्रास होतोय. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी जवळची एका माणसाची बाईक घेतली आणि जीव तोडून वाड्याकडे धावलो. घरी पोहोचलो तेव्हा प्रकाशराव जमिनीवर पडले होते. त्यांचा श्वास अडखळत होता आणि चेहरा पांढरा पडला होता. अनुराधाबाई रडत होत्या. त्यांचे हात थरथरत होते. मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना उचललं. त्यांच्या गाडीत पुढच्या सीटवर झोपवलं. अनुराधाबाईंना मागे बसवलं आणि रुग्णालयाकडे निघालो. गाडी विजेच्या वेगाने पळवताना माझ्या मनात एकच प्रार्थना होती, देवा त्यांना वाचव. रस्त्यावरून जाताना अनुराधाबाई मागे रडत होत्या आणि मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होतो. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी प्रकाशरावांना ताबडतोब ICU मध्ये नेलं. मी आणि अनुराधाबाई बाहेर उभे होतो. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. पण काही मिनिटांतच डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. ते हळू आवाजात म्हणाले, आम्ही खूप प्रयत्न केले, पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. अनुराधाबाई कोसळल्या. त्यांनी माझ्या खांद्याला धरून अक्षरशः रडायला सुरुवात केली. माझ्याही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. इतका चांगला माणूस इतक्या लवकर, यावर विश्वासच बसत नव्हता. प्रकाशरावांचं निधन झालं आणि त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनुराधाबाईंचं लग्न होऊन फक्त 7 वर्ष झाली होती. त्यांना मूल नव्हतं, आईवडीलही नव्हते. त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. मी त्यांचा मृतदेह घरी घेऊन आलो. गावकरी, नातेवाईक सगळे जमले. अंत्यसंस्कार झाले. अनुराधाबाईंच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्या शांतपणे बसून रडत होत्या.
त्यांचं दुःख पाहून माझं मन पोकळ झालं होतं. काही दिवसांसाठी अनुराधाबाई त्यांच्या माहेरी गेल्या. त्या गेल्यावर वाड्यात एक भयानक शांतता पसरली. मी तिथेच राहून बाहेरची कामं करत होतो. प्रकाशरावांच्या ओळखीनं मला काम मिळत होतं. मी सगळा हिशोब व्यवस्थित ठेवायचो, कारण माझ्या मनात त्यांच्याबद्दल आणि या घराबद्दल प्रचंड प्रामाणिकपणा होता. मी स्वतः जीवन बनवायचो आणि कामात स्वतःला झोकून द्यायचो. साधारण 3 महिन्यांनी अनुराधाबाई घरी परत आल्या. त्या संध्याकाळी मी बुलडोजर घेऊन परत आलो तेव्हा त्या वाड्याच्या दारात उभ्या होत्या. त्यांचा चेहरा उदास होता, डोळी पाणावलेले होते. मी त्यांना पाहून थबकलो. मी त्यांना कमावलेले पैसे दाखवले आणि हिशोब सांगितला. त्यांनी माझ्याकडे कौतुकाने पाहिलं आणि म्हणाल्या, विक्रम, तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस क्वचितच सापडेल. तू या घराची आणि माझी खूप काळजी घेतलीस. त्यांचे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे होते. मला वाटलं माझ्या मेहनतीचं आणि प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. दिवस हळूहळू सरकत होते. अनुराधाबाई एकट्याच वाड्यात राहायच्या आणि मी वरच्या खोलीत. त्यांच्या डोळ्यातलं दुःख कमी होत नव्हतं. त्या मला जेवण द्यायच्या, पण स्वतः नीट जेवायच्या नाहीत. त्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली होती. त्या बारीक होत चालल्या होत्या. मी त्यांना दवाखान्यात नेऊन औषधं आणायचो, त्यांची काळजी घ्यायचो. एकदा त्या उदास स्वरात म्हणाल्या, विक्रम, माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही. ना नवरा, ना मूल, ना कोणी. त्यांच्या शब्दांनी माझं मन हेलावलं. मी त्यांना धीर देत म्हणालो, प्रत्येक नवीन दिवस नवीन आशा घेऊन येतो. तुम्ही हार मानू नका. एके संध्याकाळी त्यांनी मला हॉलमध्ये बोलावलं. त्या टीव्ही पाहत होत्या. त्या म्हणाल्या, विक्रम, मला फक्त बोलायचं आहे. एकटेपणा खूप जड जातोय. आम्ही गप्पा मारायला लागलो. त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल विचारलं. मी सांगितलं, घरी मी, आई आणि बाबा आहोत. गरिबीमुळे अजून लग्न झालं नाही. त्या माझ्याकडे काळजीने पाहत राहिल्या. मग हसत म्हणाल्या, तुला कशी मुलगी हवी? मी विचार करून म्हणालो, प्रामाणिक, समजूतदार, कुटुंब सांभाळणारी. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव दिसला. त्या माझ्याकडे खोलवर पाहत राहिल्या. मी लगेच विषय बदलला, कारण माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर होता. एके संध्याकाळी त्यांनी मला जेवायला बोलावलं. त्या दिवशी त्यांनी खास माझ्यासाठी मटण, पुरणपोळी आणि बासुंदी बनवली होती. मी फ्रेश झालून खाली गेलो. वाड्याचा हॉल मंद प्रकाशात न्हाऊन गेला होता. टेबलावर जेवण सजलं होतं. आम्ही समोरासमोर बसलो. जेवताना बोलणं कमी होतं, पण आमच्या डोळ्यांनी खूप काही बोललं. त्यांच्या हातची चव अप्रतिम होती. मी हसत म्हणालो, अनुराधाबाई, तुमच्या हाताला खरंच जादू आहे. त्या हलकेच हसल्या. जेवण झाल्यानंतर आम्ही हॉलमधल्या सोफ्यावर बसून गप्पा मारायला लागलो. मी धैर्य करून विचारलं, तुम्ही इतक्या तरुण आहात, सुंदर आहात, दुसरं लग्न का नाही करत? त्या शांत झाल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, प्रकाशसारखा माणूस पुन्हा मिळणं कठीण आहे आणि माझ्यासारख्या विधवेशी कोण लग्न करेल? त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. अचानक त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांचा स्पर्श थर्रारक होता. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, विक्रम, तू माझ्याशी लग्न करशील का? मी थबकलो. त्यांच्या डोळ्यात प्रेम, वेदना आणि अपेक्षा होत्या. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. मी हळूच म्हणालो, प्रकाशरावांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. मी तो कसा तोडू शकतो? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, माझ्या दुःखात मला आधार देणारा तूच आहेस विक्रम. माझ्या प्रत्येक गरजेच्या क्षणी तू माझ्या पाठीशी उभा राहिलास. बोलता बोलता त्यांनी मला मिठी मारली. त्या मिठीत त्यांचं दुःख, एकटेपणा आणि प्रेम सामावलं होतं. मी भावनेच्या भरात त्यांच्या गुलाबी ओठांवर चुंबन घेतलं. त्या क्षणभर थबकल्या, पण पुढच्या क्षणी त्यांनीही माझ्या ओठांवर प्रेमाने चुंबन दिलं. त्या क्षणापासून आमचं नातं बदललं. आम्ही एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागलो. आम्ही तासनतास गप्पा मारायचो. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागलो. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत येऊ लागलं. काही महिन्यांनी आम्ही कोर्टात जाऊन लग्न केलं. माझ्या आईवडिलांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं, पण मी त्यांना सगळं समजावून सांगितलं. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. अनुराधाबाईंच्या गावात बुलडोजरचं काम खूप होतं, त्यामुळे आम्ही तिथेच राहायचं ठरवलं. आता आमचा संसार आनंदाने फुलतो आहे. अनुराधा गरोदर आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू मला खूप सुख देतं. तिच्या प्रत्येक हसण्यात मला माझ्या आयुष्याचा अर्थ दिसतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आमचं लग्न योग्य होतं का? आम्ही नियतीनं एकमेकांना शोधलं की आम्ही चुकीचं पाऊल उचललं? तुमचं मत नक्की सांगा. आयुष्य कधी कसं वळण घेईल हे कोणालाच माहीत नसतं. विक्रमच्या आयुष्यात गरिबी होती, संघर्ष होता, पण त्यांनी प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच सोडली नाही. आणि त्याच प्रामाणिकपणानं त्याला खरं प्रेम आणि आनंदी संसार मिळाला. मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिकपणे जगा. नियती तुम्हाला तुमचं सुख नक्कीच देईल. प्रेम हे स्वार्थातून नाही, तर मनाच्या स्वच्छतेतून आणि प्रामाणिकपणातून जन्म घेतं. जर तुम्हाला आमची प्रेमकथा आवडली असेल तर ती लाईक, शेअर करा आणि आमच्या प्रवासाला तुमचा पाठिंबा द्या. धन्यवाद.